नमस्कार, आपण पाहतात नमस्ते फलटण आणि मी राजकुमार गोपने। एक धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे। सध्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपलेल्या असताना अनेक मुले विहिरीमध्ये दुपारच्या उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे विहिरींमध्ये पोहण्यासाठी जात आहेत आणि अशाच प्रकारे दुपारी उन्हाची तीव्रता असल्यामुळे काल बुधवार दिनांक 25 मार्च रोजी दुपारच्या सुमारास विहिरीमध्ये पोहण्यास गेलेला एका 18 वर्षीय युवकाचा दुर्दैवीरित्या विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। खटाव तालुक्यातील बुदेवाडी या गावामधील गणेश करण राहुल बुदे वय 18 या युवकाचा या घटनेमध्ये दुर्दैवीरित्या विहिरीमध्ये बुडून मृत्यू झालेला आहे। सुरेश राजाराम गोपने यांच्या विहिरीमध्ये मुले पोहण्यासाठी गेली होती आणि यावेळेस करण राहुल बुदे हा पोहताना त्या विहिरीमध्ये बुडाला। यावेळेस विहिरीवरील विद्युत पुरवठाही खंडित झाला होता आणि यामुळे या विहिरीमधून करण याला काढण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती। ग्रामस्थांनी तात्काळ जनरेटर आणून विहिरीमधील पाणी काढले आणि नंतरच करण बुदे याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं। याबाबतची माहिती वडूज पोलिसांमध्ये देण्यात आल्यानंतर आकस्मिक निधन असं या ठिकाणी तक्रार दाखल झालेली आहे। यानंतर वडूज पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अधिकारी PN जगदाळे या घटनेचा अधिक तपास करत आहेत। पालकांसाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे, सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपलेल्या आहेत, त्याचबरोबर उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाच अनेक मुले हे दुपारी कॅनल असेल विहिरींमध्ये पोहण्यासाठी जात आहेत। यामध्ये लहान मुले असतात, एकमेकांना पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रकार घडत असतो। पालकांनी सतर्क राहून मुलांना अशा घटनांपासून रोखणं गरजेचे आहे। अशा घटना वाढत चाललेल्या आहेत, हा बोध घेणं गरजेचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।